नमस्कार, हॅलो. आरती स्पेशल चॅनल मध्ये, आरती स्पेशल 750 या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. काल जो व्हिडिओ हाय तर काल जो मी व्हिडिओ केला होता ज्यामध्ये गौराईच्या स्टँडवर तुम्ही कसं तिचा शेप करू शकता त्याबद्दलची माहिती दिलेली होती. म्हणजे गौराईचा तुम्ही पूर्ण बॉडी सारखा शेप कसा करू शकता. जो असं बघा, ती वहीवरची ही गौर आहे. आता ही माझ्या माहेरची गौर आहे. जी मी दाखवली होती ती माझ्या मैत्रिणीकडची गौर होते. थँक्यू. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गौरी बसवल्यानंतर. तर जसं आपण गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठापना करत असतो तशी गौराईची सुद्धा प्राणप्रतिष्ठापना करतात. खूप जणांना हे माहित नाहीये आणि खूप सोप्या पद्धतीने ती केली जाते. त्यासाठी एक पुस्तक आहे, गौरी पूजन. तर ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रंट कॅमेरा मी चालू करते बघा आता. तर ही गौराई आहे बघा, माझ्या माहेरची गौराई आहे. आज गौराईचा दुसरा दिवस आहे. टोटल 3 दिवस गौराई असते. ज्या दिवशी येते त्या दिवशी तिला भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दिला जातो. पालेभाजी, काही जणांच्याकडे शेपू, काही जणांच्याकडे मेथी, काही जणांच्याकडे जेवढ्या पालेभाज्या असतात तेवढ्या मिक्स करून एक भाजी बनवली जाते ज्यामध्ये लसूण नसतो. आणि अशा पद्धतीने बघा, फक्त भाकरी आणि भाजीचा नैवेद्य. गौराईला जास्त काही लागत नाही. खूप साध्या पद्धतीने गौराई येते आणि गौराईला सगळं चालून जातं. आता माझ्या खूप मैत्रिणी जॉब करतात तर त्यांना प्रश्न असतो, असं केलं तर तसं केलं तर. काहीही होत नाही, मनापासून करा जे काही कराल ते. हे आहे गौरी पूजा. तर काल जर कोणी प्राणप्रतिष्ठापना करायचं राहून गेलं असेल तर प्लीज तुम्ही आज प्राणप्रतिष्ठापना आता सकाळच्या वेळेला करा. गौरीला जीव घाला आणि त्यानंतर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. या वर्षी तुम्ही गौरी पूजा केल्यानंतर, हे कुठलाही मी प्रमोशन करत नाहीये, हे आम्ही खूप वर्षांपासून, म्हणजे मी लहानपणापासून हे बघते. गौरी पूजन या पुस्तकातून, आता तुम्ही या पुस्तकाचा प्रकार बघत असाल, किती सेलोटेप वगैरे, खूप जुनं पुस्तक आहे हे. म्हणजे माझी आई तर टीचर होती. ती जॉब करून आम्ही तिघी बहिणी आणि असं करून आम्ही देवी बसवायचो आणि आजपर्यंत काही कमी पडलं नाही. टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याही गोष्टीचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी बसवताना जसं बाप्पा येतो तशीच देवी येते, फक्त 3 दिवस राहते ती आपल्याकडे. तुम्हाला असं हळदी कुंकाचं काही जणांच्याकडे असं करंडा बनवून ठेवतात गौराईच्या हातामध्ये. काही जण संध्याकाळी ठेवतात, काही जण दिवसभर ठेवतात. असं म्हटलं जातं की त्यामध्ये चिमूट उमटते. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाकोणाच्या घरी गौराईची चिमूट उमटलेली आहे. आमच्या घरी 2-3 वर्षांनंतर एकदा नक्की उमटते. हे सांगायचं नसतं, परंतु हा अनुभव अगदी अंगावर काटा येणारा असतो. प्रत्येकाला हा अनुभव येतोच असं नाही. तर प्लीज बॅड कमेंट करू नका. ही अंधश्रद्धा वगैरे नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या देवाला मनापासून पूजा करता तर तो नक्की पावतो. आणि यानंतर आमच्याकडे अशा प्रकारे सत्यनारायण असतो, हे बघा. आणि ही सत्यनारायणाची पूजा माझा भाऊ स्वतः करतो. आम्ही ब्राह्मण वगैरे काही बोलवत नाही, आम्ही घरी करतो. आता खूप जण म्हणतील ब्राह्मण नाही आणि कशी काय पूजा करायची. परत एकदा, युट्यूबवर सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. युट्यूबवर तुम्ही चालू करा आणि जसं सांगतायत तसं करत राहा. सगळी तयारी अगोदर करून घ्यायची. आणि आता तुम्ही थोडंसं, मी आज माझ्या सासरकडून मग इकडे आलेली आहे माहेरी सकाळी, त्यामुळे माझाही अवतार तुम्ही बघितला असेल. आता माझी वहिनी वर्किंग आहे, वयाने लहान आहे, माझी आई थकलेली आहे, तर आम्ही असं स्वीट्स बाहेरून आणतो. आणि फक्त करंजी माझी आई हाताने बनवते. करंजी हा तिचा मान आमच्या गावाकडे आहे. प्रत्येकाचा जसा मान असतो तसा असतो. आणि ही पत्री आहे बघा, गौराईची पत्री. आणि तिच्या पोटामध्ये, म्हणजेच तिच्या साडीच्या खाली एका वाटीमध्ये तांदूळ आणि डाळ असं ठेवलेलं असतं. ते 3ऱ्या दिवशी प्रसाद केला जातो. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 5 फळांना मान असतो, 5 फळं. अशा प्रकारे तुम्ही काही स्वीट्स आणू शकता आणि तुमची गौराई रेडी. ज्या कोणी प्राणप्रतिष्ठापना करायचं राहून गेलं असेल, ब्राह्मण बोलवला तर तो करतोच, पण ज्या मैत्रिणी जॉब करतात तेवढा वेळ नाहीये, तर त्यांनी हे पुस्तक आणा आणि या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुमच्या गौराईची स्थापना करा. आजही तुम्ही हे केलं तरी चालू शकतं. त्यासाठीच मी लाईव्ह आलेली आहे, तुम्हाला ही गोष्ट समजण्यासाठीच. आता थोडंसं तुम्हाला माझं किचन मधलं दाखवते. इथं देवघर आहे आमचं. आणि हे जे केळीची पानं आहेत ना, ही रिअल केळीची पानं आणलेली आहेत डेकोरेशनसाठी. आणि झेंडूची फुलं, आता ह्या वर्षी पाऊस खूपच लागलेला आहे त्यामुळं थोडंसं झेंडूची फुलं वगैरे
अशा माळ केलेली आहे आणि सिंपल असती. माझी आई वर्किंग होती, वहिनी वर्किंग आहे, सगळं बघून करायचं असतं आणि आम्ही आमच्या मनापासून करतो. थँक्यू थँक्यू. चला आपण थोडंसं किचन मध्ये दाखवते मी तुम्हाला. इथं थोडी गडबड आहे. हे बघा थोडं थोडंच आहे सगळं. भजी, पिठलं आपलं सॉरी पुरणाची पोळी, पुरणाची पोळीचं नैवेद्य असतो. मेथीची भाजी. इकडे पुण्याकडे फॅन बंद कर ग. पुण्याकडे बटाट्याची भाजी करतात, खूप गावांमध्ये पण करतात, आमच्याकडे नाही करत, पण माझ्या आईकडे बटाट्याची भाजी करतात. आई शक्यतो 16 भाज्या करता येत नाहीत, पण जेवढ्या काही करायचा प्रयत्न तिला जमेल तेवढा ती करत असते. या वर्षी मात्र माझ्या बहिणीने केलंय हे सगळं. हे बघा या भाज्या, असा भात, ही कोशिंबिरीची तयारी आहे. थोड्या वेळाने कोशिंबिरीमध्ये फोडणी येईल. वरण, आमटी. आता पुण्यातली लोक तिखट खात नाही, आमटी कमीच असते. गुळवणी आणि मेथीची भाजी. तर असा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता आपण थोडंसं बाहेर जाऊ. हे बघा आता हे काय करायचं, गौराईला सकाळी सगळेजण म्हणतात काय काय करायची ताई तयारी. काही नाही, ती आपली बहिणीसारखी आहे. तुम्हाला चहा, घरामध्ये जो काही नाश्ता बनवलाय तो तिच्या पुढे ठेवायचा. यानंतर आता पूर्णाचा स्वयंपाक केला असेल तर ठीक आहे, काही जणांच्याकडे 16 भाज्या असतात, तो केला तरी ठीक आहे, तिला काही चालतं, फक्त मनापासून करा. समोर ठेवायचं तिला वेगळं ताट आणि हिला वेगळं ताट, दोघींना वेगळं ताट आणि त्यांच्या ताटावर झाकण ठेवायचं. संध्याकाळी तो जो प्रसाद आहे, तिचा जो ताट आहे ते ताट उतरवायचं आणि ते तुम्ही खायचं, फेकून द्यायचं नाही. आणि ते तुम्ही खायचं, तो तिचा प्रसाद असतो. ती काय फक्त वासाची धनी आहे, तिला काही लागत नाही. हे जुने मुखवटे आहेत माझ्या आजीचे, आम्ही हे काही विसर्जन करत नाही कधी. हे बघ एकदम जुने, माझी आजी यंग होती ना ते माझे हे मुखवटे. आता हे मुखवटे तुम्ही म्हणताल का ठेवलेत, वर्षोनवर्ष हिची आम्ही पूजा केलेली आहे आणि मुखवटे बघा किती मस्त आहेत. आम्ही याला थोडंसं रिपेंटिंग करतो आणि हे जे मुखवटे हे आम्ही कधीच विसर्जन करत नाही, कारण की माझ्या आजीनी मनापासून हे पूजलेत, त्यानंतर वडिलांनी, आईनी आणि नंतर थँक्यू आणि त्यानंतर आमच्या फॅमिलीनी. आणि हे आहेत माझी बहिणी आल्यानंतरचे हे नवीन मुखवटे. आणि असं सगळी तयारी आम्ही करतो. साधीच असते, खूप भारी काही नाहीये, पण हे दाखवण्याचं कारण म्हणजे खूप जण टेन्शन घेतात, अरे आता आमच्याकडे गौरी आली, आम्ही काय वेगळं करायला पाहिजे का. काही नाही, साधं सोपं करा, मनापासून करा, तिला सगळं मिळतं, पावतं आणि ती आशीर्वाद देते. थँक्यू. तर परत भेटू आपण. माझं थोडंसं अवतार आहे, कारण की मी सकाळी आईकडून सासरहून इथं आले आणि आले मी लाईव्ह केलेलं आहे. थोड्याशा पुरणाच्या पोळ्या बनवायला मदत केली, बाकी तर सगळं तिने केलेलं होतं. अशी पूजा करा, घरातल्या घरात सत्यनारायणची पूजा घाला, कारण की वर्षातून एकदा तरी पूजा व्हायला पाहिजे घरामध्ये. तर गौराई येते, गणपती बाप्पा येतो, कसंही कारण काढा आणि सत्यनारायणची एक पूजा घालत जा, आणि ती पण आपल्या घरातील सदस्यांसोबत. आणि झालं, तुमचा पप्पा तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल आणि तुमचे कष्ट नक्कीच दूर होतील. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माताजी, गणपती बाप्पा मोरया.